ग्रामविकासासाठी लोकसहभाग आणि प्रशासनाचे समन्वय यशस्वी ठरल्याचे उदाहरण म्हणजे शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दिनांक 6 नोव्हेंबर रोजी ग्रामसभेचे भव्य आयोजन करण्यात आले, ज्यात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या ग्रामसभेत विविध योजनांतर्गत उपक्रम राबवण्यात आले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र ग्रामस्थांना आरोग्य संरक्षणासाठी आयुष्मान कार्डांचे वाटप करण्यात आले. तसेच आर्थिक वर्ष 2025-26 साठी घरपट्टी व पाणीपट्टी कर पूर्ण भरणारे नागरिक यांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच सुखदेव भिल यांनी आपल्या भाषणात सांगितले की ग्राम विकासासाठी आर्थिक शिस्त आणि कर भरणा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्रामपंचायतीचे प्रत्येक उत्पन्न ग्राम विकासातच वापरले जाते असे त्यांनी सांगत थकबाकीदार नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे तसेच गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उपस्थितीमुळे ग्राम विकास कार्यात प्रशासनाची सकारात्मक भूमिका अधोरेखित झाली. ग्रामसभेचे आयोजन सरपंच सुखदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे तसेच सदस्य विद्या रंधे, उर्मिला पावरा, नीता पवारा, सोनाली सत्तेसा, चांदारीबाई पावरा, आरती भिल, अनिता बडगुजर, मयुरी पवार, शारदा भिल, अनिल पावरा, चंद्रसिंह पवार, बबन पाटील, हारसिंग पावरा, भीमसिंह कुवर, निलेश महाजन आणि सतीश पवार यांच्या सक्रिय सहकार्याने पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंके, चंद्रकांत राजपूत, अंबादास सगरे, गणेश भामरे, गजू पाटील, चंद्रकांत बडगुजर, भूषण कुलकर्णी, मुकेश जाधव, उमेश पावरा, बादल पावरा, शरद पवार तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम ग्रामपंचायत बोराडीच्या टीमवर्क, लोकसहभाग आणि प्रशासनाशी सुसंवादाचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे. समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवलेला हा उपक्रम ग्रामविकासाच्या दिशेने एक आदर्श आणि अनुकरणीय पाऊल ठरला आहे.